आज आपण कलर थेरी हा भाग पाहणार आहोत. तुमचे डिझाईन प्रोफेशनल दिसत नाही का? तर कदाचित रंगांची निवड चुकीची होत असेल. फक्त 2च मिनिटात कलर थेरी हा भाग समजून घ्या. तर चला तर मग आपण पाहूया कलर थेरी म्हणजे काय. तर त्यामध्ये रंगांचे 3 प्रकार पडतात. ते 3 प्रकार कोणते? प्रायमरी कलर, यात रेड, येलो, ब्लू हे प्रायमरी कलर आहेत. त्यावरनं सेकंडरी कलर तयार होतो. रेड प्लस येलो यावरनं बनते ऑरेंज, आणि येलो प्लस ब्लू यावरनं बनते ग्रीन, आणि ब्लू प्लस रेड यावरनं बनते पर्पल. आणि या दोघांचाही कलर म्हणून इंटरमिडिएट कलर हा तयार होतो. ह्यो कलर कशासाठी वापरतात की आपली डिझाईन मध्ये कलर आणि कलर सेकंडरी कलर तर आहेत, पण त्यावरनं अजून चांगले कलर आपण निवडण्यासाठी हा इंटरमिडिएट कलर वापरतात. तर हे झाला कलर मधला भाग. आता आपण बोलूया कलर कॉम्बिनेशन कडे. कलर कॉम्बिनेशन म्हणजे काय की ह्यात आपण दोन्ही कलरचा मिक्स होऊन एक बॅनर टाइप असं कलर कॉम्बिनेशन तयार करू शकतो. हे बघा, केशरी आणि काळा या दोघांचं होऊन प्रोफेशनल आणि एनर्जेटिक कलर हा मानला जातो. आणि पिवळा आणि काळा हा थंबनेल साठी उत्तम आहे. लाल आणि पांढरा हे ब्रेकिंग न्यूज आणि लोगो आणि व्हायरल कंटेंट साठी वापरतात. हे पोस्टर पहा, लाईट आणि खराब दिसते का? कलर कॉम्बिनेशन योग्य नाही. हा पहा, हा पोस्टर एकदम सुंदर, कडक आणि प्रोफेशनल दिसतो का? कलर कॉम्बिनेशनमुळे. हे कलर कॉम्बिनेशन घेऊन पोस्टर कसे बनवायचे, कलर कॉम्बिनेशन घेऊन आकर्षित पोस्टर कसे तयार करायचे ते माझ्या पुढच्या व्हिडिओत नक्कीच पहा.